वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जे.एस. इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज, विटा, जिल्हा सांगली. मी आजच्या तासाला उत्पादन प्रमाणाच्या बचती, इकॉनॉमीज ऑफ स्केल हा टॉपिक शिकवणार आहे. जेव्हा उद्योग संस्था मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतात तेव्हा त्या उद्योग संस्थांना दीर्घकाळात काही फायदे आणि तोटे अनुभवास येतात. त्याची चर्चा आपण आजच्या या तासाला करणार आहोत. पहिल्यांदा मी आजच्या तासाला अंतर्गत बचती, इंटरनल इकॉनॉमीज हा भाग शिकवणार आहे. अंतर्गत बचती त्याची डेफिनेशन अशी आहे की उद्योग संस्थेच्या आकारमानात, साइज ऑफ फर्म वाढ झाली की दीर्घकाळात उद्योग संस्थांना जे फायदे मिळतात, जे लाभ होतात, त्यांना अंतर्गत फायदे किंवा अंतर्गत बचती असं म्हणतात. इंटरनल इकॉनॉमीज म्हणजे अंतर्गत बचती म्हणजे ज्या उद्योग संस्था मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतात किंवा ज्या उद्योग संस्थांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचं उद्दिष्ट गाठलेलं असतं, त्या उद्योग संस्थांना दीर्घकाळात काही फायदे होतात, त्यांना अंतर्गत बचती असं म्हणतात. अंतर्गत बचती म्हणण्याचं कारण असं की हे जे फायदे आहेत, हे फायदे फक्त त्याच उद्योग संस्थेला मिळतात ज्या उद्योग संस्थेचा आकार दीर्घकाळात मोठा असतो. म्हणजे जी उद्योग संस्था मोठ्या प्रमाणावर उत्पादन करते त्याच उद्योग संस्थांना जे फायदे मिळतात त्यांना अंतर्गत बचती किंवा अंतर्गत फायदे असं म्हणतात. याचा अर्थ लहान आकाराच्या उद्योग संस्थांना अशा प्रकारचे फायदे मिळत नाही. तर फळ्यावरती आपण बघूया की अंतर्गत बचती कोणत्या प्रकारच्या असतात. इंटरनल इकॉनॉमीज, त्यालाच तोटे फायदे असं सुद्धा म्हणतात. पहिला फायदा आहे तो म्हणजे तांत्रिक बचती, टेक्निकल इकॉनॉमीज, अंतर्गत बचती. दुसरी बचत आहे व्यवस्थापकीय बचती, मॅनेजरियल इकॉनॉमीज. खरेदी विक्री विषयक बचती, मार्केटिंग इकॉनॉमीज, वित्त विषयक किंवा भांडवल विषयक बचती आणि धोका विषयक बचती, रिस्क बेरिंग इकॉनॉमीज. तर अशा प्रकारे ज्या उद्योग संस्थांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचं उद्दिष्ट गाठलेलं असतं किंवा ज्या उद्योग संस्था मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतात, ज्या उद्योग संस्थेचा आकार मोठा असतो, त्या उद्योग संस्थांना दीर्घकाळात काही फायदे मिळतात, काही बचती मिळतात, काही लाभ मिळतात. त्याचं वर्गीकरण तांत्रिक बचती, व्यवस्थापकीय बचती, वित्तविषयक किंवा भांडवल विषयक बचती, खरेदी विक्री विषयक बचती, धोका विषयक बचती अशा गटामध्ये केलेलं आहे. त्याचं प्रत्येकाचं स्पष्टीकरण आपण थोडक्यात बघूया. मोठ्या उद्योग संस्थांना मिळणारा पहिला अंतर्गत लाभ म्हणजे तांत्रिक लाभ किंवा तांत्रिक बचती. मोठ्या आकाराच्या उद्योग संस्थांची आर्थिक शक्ती दांडगी असते, मोठी असते आणि म्हणून या मोठ्या उद्योग संस्था मोठी यंत्र, आधुनिक यंत्र, अवजड अशा प्रकारची यंत्र, खर्चिक यंत्र बसवू शकतात आणि उच्च दर्जाचं तंत्रज्ञान वापरू शकतात. आणि म्हणून मोठ्या उद्योग संस्थांनी आपल्या उद्योगात, कारखान्यात, उद्योग संस्थेमध्ये मोठी अवजड आधुनिक यंत्र वापरल्यामुळं, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरल्यामुळं त्यांना जे फायदे होतात त्यांना तांत्रिक बचती किंवा तांत्रिक फायदे असं म्हणतात. मोठ्या उद्योग संस्था यंत्रांचा वापर करू शकतात, चांगली यंत्र वापरू शकतात आणि त्यामुळं त्यांना श्रम विभागणी आणि विशेषीकरण करता येतं, श्रम विभागणीचे फायदे मिळवता येतात. दुसरा भाग असा आहे की मोठ्या उद्योग संस्था मोठी यंत्र वापरू शकतात, त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होते, उत्पादनाचा खर्च कमी येतो, कमी वेळात उत्पादन होतं, दर्जेदार उत्पादन होतं आणि नफ्यामध्ये सुद्धा वाढ होते.
त्यामुळे या फायद्याला तांत्रिक फायदे असं म्हणतात. लहान उद्योग संस्था अशा प्रकारे मोठी यंत्र वापरू शकत नाहीत, अत्याधुनिक तंत्र वापरू शकत नाहीत, त्यामुळे या उद्योग संस्थांना हे फायदे मिळत नाही. तिसरा भाग असा आहे की मोठ्या उद्योग संस्था आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. तंत्रज्ञानामध्ये जसजशी सुधारणा होत जाते तसतसं त्या सुधारित तंत्राचा वापर मोठ्या उद्योग संस्था करू शकतात, कारण त्यांची आर्थिक शक्ती दांडगी असते, त्यामुळे त्यांच्या नफ्यामध्ये वाढ होते. त्याचबरोबर मोठ्या उद्योग संस्था उपवस्तूंचं दुय्यम वस्तूंचं उत्पादन करू शकतात, कारण त्यांच्याकडे टाकाऊ माल भरपूर असतो. त्यामुळे या उद्योग संस्था धुरापासून डांबर बनवू शकतात किंवा साखर कारखाने वाया जाणारे जे पदार्थ आहेत त्या पदार्थापासून अल्कोहोल, स्पिरिट, कागद, खतं, इंधन अशा प्रकारचे उत्पादन घेऊ शकतात. ही जी उत्पादन आहेत या उत्पादनांना दुय्यम उत्पादन उपवस्तू असं म्हणतात, कारण ह्या वस्तू टाकाऊ पदार्थापासून तयार केल्या जातात आणि या फायद्यांना तांत्रिक फायदे किंवा तांत्रिक बचती असं म्हणतात. मोठ्या उद्योग संस्थांना मिळणारा तांत्रिक फायदा म्हणजे वस्तूवरील जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया या उद्योग संस्थांना एकाच ठिकाणी करता येते, कारण एक वस्तू तयार करण्यासाठी त्यावर अनेक प्रक्रिया कराव्या लागतात आणि अनेक प्रकारच्या प्रक्रिया केल्यानंतर एक वस्तू तयार होते. परंतु या उद्योग संस्था वस्तूवरती प्रक्रिया करणारी जी काही सर्व व्यवस्था आहे ही सर्व व्यवस्था आपल्या ठिकाणी निर्माण करू शकतात आणि म्हणून बाहेरून वस्तूवरती प्रक्रिया करून आणावी लागत नाही. हा एक अतिशय महत्त्वाचा फायदा आहे. उदाहरणार्थ अमेरिकेतली एक कंपनी एका मिनिटात मोटार तयार करते, जर्मनीतली एक कंपनी 5 मिनिटांमध्ये एक मोटार तयार करते, कारण मोटार तयार करण्यासाठी टायर लागतं किंवा इतर आवश्यक वस्तू लागतात. त्या सर्व वस्तूंचं उत्पादन ह्या मोठ्या कंपन्या स्वतःच करू शकतात, बाहेरून प्रक्रिया करून आणावी लागत नाही. आणि दुसरा भाग असा आहे की या संस्था सतत नवनवीन संशोधन करत असतात, त्यामुळे नवीन वस्तू निर्माण करू शकतात आणि नवीन वस्तू निर्माण केल्यामुळे वस्तूचा खप वाढतो. संशोधनामुळे कमी खर्चात उत्पादन करता येतं आणि नफ्यामध्ये वाढ होते. या मोठ्या उद्योग संस्था शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, यंत्रज्ञ, तज्ञ जे लोक आहेत यांना भरपूर पगार देऊन कामावरती कंपनीत ठेवू शकतात आणि त्यामुळं संशोधनाचा दर्जा चांगला राहतो. तर अशा प्रकारे ज्या उद्योग संस्थांनी मोठ्या आकाराचं मोठ्या उत्पादनाचं उद्दिष्ट गाठलेलं असतं त्या उद्योग संस्थांना विविध प्रकारचे तांत्रिक फायदे मिळतात आणि या तांत्रिक फायद्यामुळं वस्तूचा उत्पादन खर्च वाचतो, सरासरी खर्च कमी येतो आणि नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. या मोठ्या आकाराच्या उद्योग संस्थांना आणखी एक फायदा मिळतो, त्याला व्यवस्थापकीय फायदे, मॅनेजरियल इकॉनॉमिक्स असं म्हणतात. कारण या उद्योग संस्थांची आर्थिक शक्ती चांगली असते आणि म्हणून या उद्योग संस्था भरपूर पगार देऊन हुशार, बुद्धिमान, तज्ञ व्यवस्थापक आपल्या कारखान्यात, आपल्या फर्ममध्ये नेमू शकतात आणि त्यामुळं व्यवस्थापकीय कार्यक्षमता वाढते. मोठ्या उद्योग संस्थांचे अनेक विभाग असतात, जाहिरात विभाग, खरेदी विक्री विभाग. या प्रत्येक विभागात तज्ञ व्यवस्थापक नेमले जातात आणि तज्ञ व्यवस्थापक नेमून त्या विभागामार्फत हे तज्ञ व्यवस्थापक अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असतात आणि प्रत्येक विभागाची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळं कमी खर्चात भरपूर उत्पादनाचं उद्दिष्ट गाठता येतं. तर अशा प्रकारे मोठ्या आकाराच्या उद्योग संस्था चांगले व्यवस्थापक, तज्ञ व्यवस्थापक नेमू शकतात. त्यामुळे उद्योगाच्या किंवा कंपनीच्या व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढते, व्यवस्थापन अतिशय कार्यक्षमपणे होऊ शकतं आणि त्याचा फायदा उद्योग संस्थेला होतो. पण हे फायदे लहान प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्थांना मिळत नाहीत, कारण या लहान कंपन्या भरपूर पगार ज्या व्यवस्थापकांना द्यावा लागतो अशा व्यवस्थापकांची नेमणूक करू शकत नाहीत. आणखी एक अंतर्गत लाभ आहे, त्याला आपण इंटरनल इकॉनॉमीज असं म्हणतो, तो म्हणजे खरेदी विक्री विषयक बचती, मार्केटिंग इकॉनॉमिक्स. उदाहरणार्थ कच्च्या मालाच्या खरेदीपासून आणि पक्क्या मालाच्या विक्रीपासून
उद्योग संस्थेला किंवा कंपनीला जे फायदे होतात त्याला खरेदी विक्री विषयक फायदे मार्केटिंग इकॉनॉमीज असं म्हणतात. उदाहरणार्थ, मोठ्या उद्योग संस्थांना कच्चा माल मोठ्या प्रमाणात लागतो आणि अशा प्रकारे ह्या कंपन्या कच्चा माल घाऊक प्रमाणावर खरेदी करतात, मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात आणि त्यामुळं त्यांना तो कमी किमतीत कमी भावात कच्चा माल मिळतो. लहान उद्योग संस्था कमी प्रमाणात कच्चा माल खरेदी करतात, त्यामुळं मोठ्या कंपनीला जेवढा कमी दरात कच्चा माल मिळतो तेवढ्या कमी दरात कच्चा माल लहान कंपन्यांना मिळत नाही. आणि म्हणून मोठ्या कंपन्यांची, मोठ्या उद्योग संस्थांची सौदा शक्ती, बार्गेनिंग कॅपॅसिटी मोठी असते आणि त्यामुळं मोठ्या उद्योग संस्थांना कच्चा माल कमी दरात मिळतो. त्याचबरोबर वाहतुकीचा खर्चही वाचतो. मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची वाहतूक करावी लागते, त्यामुळे वाहतूक भाड्यात सुद्धा सवलत मिळते. आणखी एक भाग असा आहे, मोठ्या कंपन्यांच्या बाबतीत सौदा शक्ती मोठी असल्यामुळं ह्या मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात मालाची जशी खरेदी करू शकतात कच्च्या मालाची, त्याचप्रमाणे तयार केलेला पक्का माल सुद्धा चांगल्या प्रकारे विकू शकतात आणि मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतात. या मोठ्या उद्योग संस्थांची आर्थिक शक्ती मोठी असल्यामुळं या कंपन्या आकर्षक प्रभावी जाहिरात देशभर जगभर करू शकतात आणि त्यामुळं विक्री वाढते, मालाचा खप वाढतो. तसेच या कंपन्यांची आर्थिक शक्ती मोठी असल्यामुळं या कंपन्या देशभर आणि देशाच्या बाहेर सुद्धा हुशार, कष्टाळू, कार्यक्षम विक्रेत्यांच्या नेमणुका करू शकतात आणि देशात आणि परदेशात अशा प्रकारे विक्रेत्यांची नेमणूक करून आपल्या उत्पादनाची माहिती ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवून आपल्या उत्पादनाला नवीन ग्राहक मिळवू शकतात. त्यामुळं खप वाढतो, विक्री वाढते. तर अशा प्रकारे मोठ्या उद्योग संस्थांना कच्च्या मालाच्या खरेदीपासून आणि पक्क्या मालाच्या विक्रीपासून जे लाभ होतात त्याला खरेदी विक्री विषयक बचती, मार्केटिंग इकॉनॉमीज असं म्हणतात. मोठ्या उद्योग संस्थांना मिळणारा आणखी एक अंतर्गत लाभ आहे, तो म्हणजे वित्तविषयक बचती किंवा भांडवल विषयक बचती, फिनान्शियल इकॉनॉमीज. या उद्योग संस्थांची पत मोठी असते, प्रतिष्ठा भरपूर प्राप्त केलेली असते, नावलौकिक किंवा गुडविल मिळवलेला असतो, जनतेचा विश्वास संपादन केलेला असतो आणि त्यामुळं या मोठ्या उद्योग संस्था आपले शेअर्स, कर्जरोखे विकून मोठ्या प्रमाणात सहज भांडवल उभारणी करू शकतात. भांडवल उभारणी करण्याचा आणखी एक मार्ग तो म्हणजे जनतेकडून ठेवी गोळा करून, शेअर्स विकून, कर्जरोख्यांची विक्री करून, ठेवी गोळा करून या मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात सहज भांडवल उभा करू शकतात आणि त्यामुळं या मोठ्या उद्योग संस्थांची आणखी प्रगती होत जाते. त्याचबरोबर या कंपन्यांनी देशाच्या बाहेर सुद्धा प्रतिष्ठा मिळवलेली असते. टाटा सारखी कंपनी असतील, अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांना बाहेरच्या देशातून सुद्धा भांडवल उभारणी करता येते. तर अशा प्रकारे मोठ्या आकाराच्या उद्योग संस्थांना सहजपणे देशातून, देशाबाहेरून, बँकांकडून, वित्तीय संस्थांकडून, जनतेकडून कर्ज उभा करता येतं, भांडवल उभा करता येतं आणि त्यामुळं उद्योग संस्थेचा झपाट्याने विकास होतो. उद्योग संस्थेचा आकार आणखी वाढतो. वेळेत भरपूर भांडवल उपलब्ध झाल्यामुळं उद्योग संस्थेच्या उत्पादनाच्या प्रक्रियेत खंड पडत नाही. आणखी एक शेवटचा अंतर्गत फायदा आहे तो असा आहे की धोका विषयक बचती किंवा जोखीम विषयक बचती, रिस्क बेअरिंग इकॉनॉमीज. प्रत्येक उद्योग संस्थेला अनेक प्रकारच्या धोक्यांना तोंड द्यावं लागतं. हे नैसर्गिक धोके असतील किंवा मानवी आपत्ती असतील. तर अशा प्रकारे धोक्यांना समर्थपणे तोंड दिल्याबद्दल जे फायदे मिळतात त्यांना धोका विषयक बचती असं म्हणतात. उदाहरणार्थ, एखादा नवीन स्पर्धक, नवीन कंपनी निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे मागणी कमी होण्याचा धोका असतो. पण मोठ्या उद्योग संस्था अनेक वस्तूंचं उत्पादन करत असतात आणि त्यामुळं एखादी नवीन कंपनी जरी मार्केटमध्ये आली आणि त्यामुळं वस्तूची मागणी जरी कमी झाली तरी मोठ्या उद्योग संस्थेचं नुकसान होत नाही, कारण एका वस्तूची मागणी कमी झाली तर ह्या मोठ्या उद्योग संस्था इतर ज्या वस्तू आहेत त्या वस्तू विकून झालेलं नुकसान भरून काढू शकतात. तर अशा प्रकारे नवीन स्पर्धकांच्या प्रवेशानं जो धोका निर्माण होतो त्या धोक्यावरती ह्या मोठ्या कंपन्या मात करू शकतात.
आणखी एक धोका असतो मंदीचा धोका. वस्तूची किंमत कधी कमी होईल किंवा देशात कधी मंदी निर्माण होईल हे सांगता येत नाही. पण या मोठ्या उद्योग संस्थांनी जागतिक बाजारपेठ मिळवलेली असते, विदेशी बाजारपेठा काबीज केलेल्या असतात आणि देशात जरी मंदी आली तरी सुद्धा या कंपन्या आपली उत्पादनं, आपला माल विदेशात विकून मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकतात. म्हणजे देशात जरी मंदी निर्माण झाली तरी मोठ्या उद्योग संस्थांचं नुकसान होत नाही किंवा मोठ्या उद्योग संस्था विदेशात जो माल विकत असतात त्यापैकी एखाद्या देशात जरी मंदी आली तरी नुकसान होत नाही. इतर देशात माल विकून ह्या मोठ्या कंपन्या धोक्यावरती मात करू शकतात. तिसरा एक भाग आहे सरकारी धोरण. सरकार करांचे दर वाढवते आणि सरकारने जर करांचे दर वाढवले तर कंपन्यांचं नुकसान होतं. म्हणून मोठ्या आकाराच्या उद्योग संस्था ज्या राज्यामध्ये कमी दर आहेत किंवा ज्या राज्यामध्ये कर माफ आहेत अशा ठिकाणी आपल्या उद्योग संस्था शिफ्ट करू शकतात किंवा उद्योग हलवू शकतात. तशी क्षमता लहान उद्योग संस्थांची नसते आणि त्यामुळे लहान उद्योगांना तोटा होतो. म्हणजे सरकारचं चुकीचं आर्थिक धोरण किंवा सरकारचं करविषयक धोरण जाचक असेल आणि त्यामुळे नुकसान होत असेल तर मोठ्या आकाराच्या उद्योग संस्था दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या देशात उत्पादन सुरू करून अशा प्रकारच्या धोक्याला समर्थपणे तोंड देऊ शकतात की अशा प्रकारचं तोंड देण्याची ताकद लहान उद्योग संस्थांमध्ये नसते. आणखी एक भाग आहे लोकांची आवड. फॅशन कधी बदलेली सांगता येत नाही आणि लोकांची वस्तूची आवड कमी झाली, आकर्षण कमी झालं, फॅशन बदलली तर वस्तूची मागणी कमी होते. तरी सुद्धा मोठ्या उद्योग संस्थांचं नुकसान होत नाही. याचं कारण असं की एखाद्या वस्तूची जरी मागणी कमी झाली तरी मोठ्या उद्योग संस्था अनेक वस्तूंचं उत्पादन करत असतात आणि या वस्तू विकून मोठ्या उद्योग संस्था नफा कमवू शकतात, नुकसान होत नाही. अतिरिक्त उत्पादनाचा धोका, कधी कधी एक्सेस प्रोडक्शनची समस्या निर्माण होते. मग अशा प्रकारे मोठ्या उद्योग संस्था ज्यावेळी अतिरिक्त उत्पादन होतं त्यावेळी नवीन बाजारपेठा शोधून ते उत्पादन खपवतात. त्याचबरोबर आपल्या मालाची किंमत कमी करतात. मालाची किंमत कमी केल्यामुळं वस्तूची मागणी वाढते आणि अतिरिक्त उत्पादन खपू शकतं. परंतु अशा प्रकारचा प्रयत्न लहान उद्योग संस्थांना करता येत नाही, कारण लहान कंपन्यांना जागतिक बाजारपेठ, विदेशी बाजारपेठ प्राप्त झालेली नसते. एखाद्या बाजारातली मागणी घटण्याचा धोका असतो, परंतु तरी मोठ्या उद्योग संस्थेचं नुकसान होत नाही, कारण मोठ्या उद्योग संस्था इतर मार्केटमध्ये, इतर बाजारात वस्तूची विक्री करून नफा मिळवू शकतात. म्हणजे ज्या बाजारात, ज्या ठिकाणी मागणी कमी झालेली आहे तिथं होणारं जे नुकसान आहे ते नुकसान इतर ठिकाणी, इतर मार्केटमध्ये वस्तूची विक्री करून ह्या ज्या मोठ्या उद्योग संस्था आहेत ह्या मोठ्या उद्योग संस्था अधिक लाभ मिळवू शकतात. अपुरा वीज पुरवठा, अपुरा पाणी पुरवठा ही भारतासारख्या देशातल्या गंभीर समस्या, परंतु मोठ्या उद्योग संस्था स्वतःची वीज केंद्र उभा करू शकतात. त्याचबरोबर टाटा सारख्या काही उद्योजकांनी इंग्रजांच्या काळामध्ये स्वतःचं धरण बांधलेलं आहे. तर अशा प्रकारे पाणी पुरवठा केंद्र असतील किंवा वीज निर्मिती केंद्र आहेत, ही केंद्र उभा करून ह्या मोठ्या कंपन्या वीज भारनियमन, विजेची टंचाई याला तोंड देऊ शकतात. त्यामुळे उत्पादनाच्या प्रक्रियेत खंड पडत नाही. आणखी एक धोका असतो तो म्हणजे वाहतुकीची समस्या. संप किंवा इतर कारणामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे रस्ते वाहतूक बंद पडते, दरडी कोसळतात. अशा वेळी मोठ्या कंपन्या जल वाहतूक, हवाई वाहतुकीच्या माध्यमातून कच्च्या मालाची, पक्क्या मालाची वाहतूक करतात आणि या अशा प्रकारच्या समस्येला तोंड देऊ शकतात. लहान उद्योग संस्थांना अशा प्रकारे तोंड देता येत नाही. तर आपण आता बघितलं की अंतर्गत बचती ज्या आहेत त्या तांत्रिक बचती, व्यवस्थापकीय बचती, खरेदी विक्री विषयक बचती, वित्त विषयक बचती आणि धोका विषयक बचती, अशा प्रकारे मोठ्या आकाराच्या उद्योग संस्थांना विविध प्रकारचे फायदे दीर्घकाळात मिळतात. या फायद्यांना अंतर्गत फायदे असं म्हणतात. या फायद्यामुळे वस्तूचा सरासरी खर्च कमी होतो आणि उत्पादकांना जास्तीत जास्त नफा मिळतो. या अंतर्गत बचतीमुळे व्यवस्थापनाची कार्यक्षमता सुधारते, कामगारांची कार्यक्षमता वाढते, व्यवस्थापकांची कार्यक्षमता वाढते, उत्पादकांना अधिकाधिक नफा मिळतो. तर अशा प्रकारे दीर्घकाळात उद्योग संस्थेचा आकार वाढल्यामुळं
उद्योग संस्थेला जसे काही फायदे मिळतात त्याचप्रमाणे प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन झाल्यामुळे काही तोटे सुद्धा होतात. त्याला अंतर्गत बेबचती, इंटरनल डिसइकॉनॉमीज असं म्हणतात. आता त्याकडे मी आपलं आता लक्ष वेधणार आहे. म्हणजे एखाद्या उद्योग संस्थेनं पर्याप्त उत्पादनाची पातळी गाठल्यानंतर सुद्धा उत्पादन चालू ठेवलं, म्हणजे प्रमाणापेक्षा क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन जर एखादी कंपनी करत असेल तर त्या कंपनीला दीर्घकाळात जे काही तोटे होतात त्याला अंतर्गत बेबचती किंवा अंतर्गत तोटे असं म्हणतात. त्यापैकी पहिला तोटा असा आहे व्यवस्थापकीय बेबचती. तर अशा प्रकारे आपल्या असं लक्षात येते पहा की दीर्घकाळामध्ये प्रमाणापेक्षा जास्त जर उत्पादन केलं, उत्पादनाचे घटक, उत्पादनाची साधनं किंवा इनपुट्स प्रमाणापेक्षा जास्त वापरली तर त्या उद्योग संस्थेची कार्यक्षमता कमी होते, व्यवस्थापनाची कार्यक्षमता कमी होते, व्यवस्थापनावर ताण पडतो, व्यवस्थापकाला अचूक आणि वेळच्या वेळी निर्णय घेता येत नाही, कच्च्या मालावरती पुरेशी देखरेख करता येत नाही, कामगारांच्या वरती योग्य ती देखरेख करता येत नाही, तयार झालेला पक्का माल त्वरित बाजारपेठेत पोहोचवता येत नाही. तर अशा प्रकारे प्रमाणापेक्षा गरजेपेक्षा जास्त उत्पादन जेव्हा एखादी कंपनी करते तेव्हा त्या कंपनीला काही तोटे होतात. त्यापैकी पहिला तोटा म्हणजे व्यवस्थापकीय तोटे किंवा व्यवस्थापकीय बेबचती. व्यवस्थापनावरती ताण पडतो, व्यवस्थापकीय कार्यक्षमता कमी होते. दुसरा जो तोटा आहे अंतर्गत बेबचत तो म्हणजे तांत्रिक बेबचती, टेक्निकल डिसइकॉनॉमीज. जेव्हा एखादी उद्योग संस्था प्रचंड उत्पादन करते, प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन करते, तेव्हा जे काही तोटे होतात त्याला तांत्रिक बेबचती असं म्हणतात. म्हणजे यंत्रसामग्रीवर ताण पडतो, यंत्रांचा प्रमाणापेक्षा गरजेपेक्षा जास्त वापर होतो, यंत्रे नादुरुस्त होण्याचं प्रमाण वाढतं, यंत्रांची झीज लवकर होते, यंत्रे लवकर निकामी होतात आणि त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढतो. तर अशा प्रकारे दीर्घकाळात गरजेपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन केल्यामुळं यंत्रांची जी झीज होते, यंत्रे जी निकामी होतात आणि त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढतो, त्याला तांत्रिक बेबचती असं म्हणतात. तिसरा एक तांत्रिक अंतर्गत बचतीचा प्रकार आहे तो म्हणजे मालक मजूर संघर्ष निर्माण होता. प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन केल्यामुळं औद्योगिक अशांतता निर्माण होते, कामगार मालक यांच्यात सौहार्दाचे संबंध राहत नाहीत, मालक वर्गाकडून कामगारांकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे मजूर संप, हरताळ, घेराव यासारख्या मार्गाचा अवलंब करतात आणि त्यामुळे उत्पादनात खंड पडतो, उद्योग संस्थेचं नुकसान होतं. चौथा जो परिणाम आहे तो असा आहे की उत्पादन साधनांची टंचाई निर्माण होते. म्हणजे कच्चा माल असेल किंवा अवजार असतील, उपकरण असतील, यंत्र असतील, जादा किंमत देऊन उद्योग संस्थेला ही उत्पादन साधनं घ्यावी लागतात. वीज असेल, पाणी असेल, ही उत्पादन साधन प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन करण्याचा निर्णय घेतल्यामुळं उद्योग संस्थेला उत्पादन साधनांची टंचाई जाणवते आणि त्यामुळं महाग किमतीला, जास्त किमतीला कच्चा माल आणि उत्पादनाची इतर साधनं खरेदी करावी लागतात आणि त्यामुळं पक्क्या मालाच्या निर्मितीचा खर्च वाढून नफ्याचं प्रमाण कमी होतं. आणखी एक समस्या निर्माण होती ती म्हणजे वित्तविषयक समस्या. मोठ्या उद्योग संस्थांना भांडवलाची किंवा कर्जाची आवश्यकता असते. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी प्रचंड भांडवल आवश्यक असतं, परंतु दीर्घकाळामध्ये प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन करण्याच्या प्रयत्नामुळे चढ्या व्याजानं किंवा जास्त व्याजानं कर्ज घ्यावं लागतं आणि त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढतो आणि उद्योग संस्थेचं नफ्याचं प्रमाण कमी होतं. तर अशा प्रकारे एखाद्या उद्योग संस्थेनं पर्याप्त उत्पादनाची पातळी गाठल्यानंतर सुद्धा जर अधिक उत्पादन करण्याचा निर्णय घेतला तर त्या उद्योग संस्थेला दीर्घकाळात तोटे होतात. म्हणजे व्यवस्थापनाची कार्यक्षमता कमी होते, यंत्रे नादुरुस्त होतात, मालक मजूर संघर्ष निर्माण होतो, उत्पादन साधनांची टंचाई निर्माण होते, कच्चा माल महाग किमतीला विकावा लागतो, त्यामुळे पक्क्या मालाच्या निर्मितीचा खर्च वाढतो,
उत्पादनाचा खर्च वाढतो आणि भांडवल सुद्धा जादा व्याजानं चढ्या व्याजानं घ्यावं लागतं आणि त्यामुळे उद्योग संस्थेचा विकास होत नाही। तर अशा प्रकारे गरजेपेक्षा जास्त उत्पादन केलं की उद्योग संस्थेला दीर्घकाळात काही तोटे होतात, त्याला अंतर्गत बेबचती असं म्हणतात। आजच्या तासाला आपण अंतर्गत बचती इंटरनल इकॉनॉमीज म्हणजे काय ते पाहिलेलं आहे। म्हणजे जे उद्योग संस्था मोठ्या प्रमाणावर उत्पादन करते, ज्या उद्योग संस्थेचा आकार मोठा असतो त्या उद्योग संस्थेला दीर्घकाळात जे फायदे मिळतात त्याला अंतर्गत बचती किंवा अंतर्गत लाभ इंटरनल इकॉनॉमीज असं म्हणतात। ते लाभ आपण बघितले, टेक्निकल इकॉनॉमीज, मॅनेजरियल इकॉनॉमीज, मार्केटिंग इकॉनॉमीज, फिनान्शियल इकॉनॉमीज आणि रिस्क बेरिंग इकॉनॉमीज, तांत्रिक व्यवस्थापकीय खरेदी विक्री विषयक, वित्त विषयक आणि धोका विषयक बचती किंवा फायदे मिळतात। पण जर उद्योग संस्थेनं पर्याप्त उत्पादनाची पातळी गाठल्यानंतर सुद्धा म्हणजे गरजेपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन केलं तर त्या उद्योग संस्थेला दीर्घकाळात काही तोटे सुद्धा होतात, त्याला अंतर्गत बेबचती असं म्हणतात। उदाहरणार्थ व्यवस्थापनाची कार्यक्षमता कमी होते, यंत्रे नादुरुस्त होतात, मालक मजूर संघर्ष निर्माण होतो, उत्पादन साधनांच्या टंचाईला तोंड द्यावं लागतं आणि काही वित्तविषयक भांडवल विषयक समस्या सुद्धा निर्माण होतात। तर अशा प्रकारे आजच्या तासाला आपण ज्या उद्योग संस्था मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतात किंवा ज्या उद्योग संस्थेचा आकार मोठा असतो त्या उद्योग संस्थेला दीर्घकाळात जे फायदे मिळतात आणि जे तोटे होतात त्याची माहिती घेतली। दीर्घकाळात एखाद्या उद्योग संस्थेला मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यामुळं उद्योग संस्थेचा आकार वाढल्यामुळं जे फायदे आणि तोटे होतात त्याला अंतर्गत बचती आणि अंतर्गत बेबचती किंवा अंतर्गत फायदे व अंतर्गत तोटे असं म्हणतात। तर अशा प्रकारे हे लेक्चर आपण ऐकल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।